नमस्कार. सुभाष आय एस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इकॉनॉमिक्सचे राज्यसेवा प्रिलिम्सचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत. पण त्याआधी आपण थोडंसं सिलेबसचं डिकोडिंग बघू. 23 आणि 24ला विचारलेल्या प्रश्नांची म्हणजे टॉपिक बघू ते. चला तर मग सुरुवात करूया. जसं राज्यसेवेच्या मेन्सचा सिलेबस एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे, पॉईंट वाईज एकदम डिटेलमध्ये, तसं राज्यसेवा प्रिलिम्सचा सिलेबस नाही आहे. त्याच्यामुळे प्रिलिम्सला आणि सिलेक्टेड टॉपिक्स आहेत. ते सिलेक्टेड टॉपिक्स काय तर ते आपण बघू. त्याच्यातला सगळ्यात पहिला टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नात कुठल्या कुठल्या संकल्पना येतात? GDP, GNP, NNP, NDP अशा वेगवेगळ्या, ग्रीन GDP, वेगवेगळ्या संकल्पना या राष्ट्रीय उत्पन्नात येत असतात. आपल्याला 23 आणि 24 दोघी पेपरला त्याच्यावर प्रश्न बघायला मिळतो. त्यानंतरचं इम्पॉर्टंट टॉपिक आहे दारिद्र्य आणि बेरोजगारी. दारिद्र्य आणि बेरोजगारीमध्ये वेगवेगळ्या समित्या आपण बघतो. रंगराजन कमिटी, त्यानंतर तेंडुलकर समिती, PD ओझा समिती. त्यांनी वेगवेगळे कॅलरीचे निकष दिले होते, वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा ठरवल्या होत्या आणि वेगवेगळे दारिद्र्य ठरवलं होतं. ते आपण या टॉपिकमध्ये बघतो. यानंतर आपल्याला सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य यातला फरकसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. त्यांपैकी सापेक्ष दारिद्र्य आणि पॉवर्टी गॅप इंडेक्सवर 2024ला प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे हा टॉपिक एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण समजू शकतो. पुढे निर्देशांक. कुठले निर्देशांक आहेत आपण बघतो. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, त्यानंतर जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, असे भरपूर सारे इंडेक्स आपण यात बघत असतो आणि त्यावर पण प्रश्न आपल्याला दिसतो. LPG काय? उखाजा. उखाजा म्हणजे काय? उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. ज्या 91 नंतर आपण जी पॉलिसी स्वीकारली त्याच्याशी रिलेटेडसुद्धा प्रश्न आपण इकॉनॉमिक्समध्ये प्रिलिम्सला बघू शकतो. त्यातला दृष्टिकोन नियोजन हे म्हणजे नियोजनाचे प्रकार आहेत. सुरुवातीला आपलं नियोजन होतं म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्था होती आपली. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट सरकार सांगेल त्या पद्धतीने केलं जायचं. पण 91 नंतर आपण ज्याला लिबरल झालो आणि आपल्या नियोजनाची पद्धत बदलली. त्यानंतर आता सूचकात्मक नियोजन आपण स्वीकारलं आहे. पंचवार्षिक योजना आपल्याला माहिती आहे. 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत आणि प्रत्येक योजनेचं उद्दिष्ट काय, प्रत्येक योजनेत कुठलं मॉडेल वापरलं गेलं आहे, प्रत्येक योजनेमधला सगळ्यात जास्त पार्ट म्हणजे कुठल्या विभागावर इन्व्हेस्ट केलं गेलं आहे. जसं की ऊर्जा झालं, कृषी झालं किंवा पायाभूत सुविधा आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, कुठल्या भागावर सगळ्यात जास्त खर्च झाला आहे ते बघितलं जातं. त्यानंतर त्याचा आर्थिक वृद्धी दर काय होता योजनेचा एकंदरीतच, त्यात चलनवाढ किती झाली, कुठले धोरणं त्यात इंट्रोड्यूस करण्यात आले, कुठल्या योजना त्या पंचवार्षिक योजनेच्या 5 वर्षांच्या कालावधीत इंट्रोड्यूस करण्यात आल्या, त्या सगळ्या पंचवार्षिक योजनेत येतात. आणि वेगवेगळे मॉडेल आहेत. महालनोबिस प्रतिमान, हेरॉड डोमर प्रतिमान, नंतर राव मनमोहन प्रतिमान. त्यांचा अर्थ काय, म्हणजे काय नेमकं कशात इन्व्हेस्टमेंट करायला सांगतायत ते. नुसतं नाव माहीत असणं गरजेचं नाही, त्याच्या डिटेलमध्ये काय सांगितलं आहे, कशा पद्धतीने त्यांनी गुंतवणूक करायला लावली ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न दिसतो. त्यानंतर कृषी व जमीन सुधारणा, उद्योगधंद्याबाबत सुद्धा आपण प्रश्न बघतो. आपल्याला एक प्रश्न होता 24ला आबिद हुसेन समितीवर. काय होता? आबिद हुसेन समिती कशाशी रिलेटेड असा प्रश्न होता. तर लघु उद्योगाशी रिलेटेड ती आबिद हुसेन समिती आहे आणि ते 4 पर्याय होते वेगवेगळे, ते आपल्याला ओळखायचं होतं. नुकताच म्हणजे रिसेंट आपण बघितले, मागच्या 2 वर्षाच्या पेपरचं ॲनालिसिस केलं तर तुम्हाला आर्थिक वाढ आणि विकास या टॉपिकवर जरा प्रश्नांचा भर आणि कल वाढलेला दिसतो. आर्थिक वाढ आणि विकासला 23ला 3 प्रश्न होते आणि 24ला 1 प्रश्न होता. कुर्नल मिल्डार या म्हणजे जे अर्थतज्ज्ञ आहेत ना वेगवेगळे, त्यांच्या नावानिशी आता प्रश्न यायला लागलेले आहेत. वेगवेगळे अर्थतज्ज्ञ, प्रत्येकच गोष्टीत त्यांनी अर्थतज्ज्ञाला महत्त्व देत आहेत ते नावाला त्यांच्या. तर ते कशा पद्धतीने ते बघूच आपण. त्यानंतर आहेत शाश्वत विकास डेफिनेशन झालं, त्यांच्या परिषदा झाल्या. शाश्वत विकास म्हणजे काय, आपल्याला 7 आपले MDG होते, त्यानंतर 14 SDG आले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, ते बघायचे. त्यानंतर सामाजिक क्षेत्र सुधारणा याच्या योजना आहेत विविध पार्ट आपण बघतो. योजनांचं अख्खं पुस्तकच आहे आपल्याला.
वेगवेगळ्या योजना आहेत जशा की पायाभूत सुविधांच्या, नंतर रोजगाराच्या योजना, आरोग्याविषयी योजना, शिक्षणाच्या योजना, पायाभूत सुविधा जसं की जल, वीज, रस्ते, अशा वेगवेगळ्या योजना बघायला भेटल्या. त्यांपैकी जरा महिला योजना, वित्तीय योजना, याच्यातली कुठली योजना महत्त्वाची? जनधन योजना, जिच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला दिसतो. शहरी विकास योजना, यातली अमृत जी योजना होती त्याच्यावर प्रश्न होता. अन्न सुरक्षा योजना, वेगवेगळ्या अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी काय, असा प्रश्न होता आपल्याला. त्यानंतर बेटी बचाव बेटी पढाव ही योजना होती, त्याची डेट विचारली होती आपल्याला. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी गट विचारला होता. म्हणजे पॅटर्न समजून घ्यायचा आपल्याला आयोगाचा, की आयोग विचारतं काय, कशावर फोकस करायचा. नुसती योजना आता आहे दिलेली आहे, सगळं एवढं मोठं पेज असतं आपल्या भरलेलं, पण त्यातल्या त्यात कशावर फोकस करायचं आहे, तर त्याच्या डेटवर, त्याचा उद्देश काय, त्याच्यात लाभार्थी गट काय, त्या योजनेचं काही स्पेसिफिक वैशिष्ट्य आहे का त्याचं काही, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला योजना करताना अभ्यासायच्या असतात. यानंतर आपला सगळा गोष्टींमध्ये येत असतो तो भूगोलात येतो, त्यानंतर HRDला मध्ये पण होता मागच्या जुन्या पॅटर्नमध्ये, आणि आता इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा येतो तो म्हणजे लोकसंख्या टॉपिक. लोकसंख्येची धोरणं आहेत, लोकसंख्येचे मग भरपूर आहेत, त्याचं जनगणनेनुसार त्यांची घनता किती प्रत्येक राज्याची, जिल्ह्याची, बाललिंग गुणोत्तर, लिंग गुणोत्तर, साक्षरता किती, नागरीकरण किती, ग्रामीण भाग किती, दारिद्र्य किती, या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आपण लोकसंख्या टॉपिकमध्ये अभ्यासत असतो. ह्याच्यात सुद्धा मागच्या वर्षीचा जो प्रश्न होता तो त्याचं हिगिन्सचं मत विचारलेलं होतं. त्याने सांगितलेल्या लोकसंख्या धोरणाबद्दल किंवा ते रिलेटेड प्रश्न होता. ठीक आहे, मग या टॉपिकवर त्यात कसं करायचं सगळंच आहे, पण त्यातल्या त्यात या टॉपिकवर जरा फोकस आपला जास्त असायला हवा राज्यसेवा प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, तर बघूया आपण टेस्ट सिरीजचे प्रश्न बघूया आता. पहिला प्रश्न, हर्मन डॅली यांनी शाश्वततेच्या 3 कसोट्या सांगितल्या आहेत, पुढीलपैकी कशाचा त्यात समावेश होत नाही? हर्मन डॅली यांनी शाश्वततेच्या 3 कसोट्या सांगितल्या आहेत आणि पुढीलपैकी कशाचा त्यात समावेश होत नाही विचारलंय. पर्याय वाचू आपण. पुनर्निर्मितीक्षम स्रोतांच्या निर्मितीचा वेग वापरापेक्षा जास्त असावा, पुनर्निर्मितीक्षम पर्यायांच्या विकासाचा वेग वापरापेक्षा जास्त असावा, प्रदूषणाचा वेग पर्यावरणाच्या समावेशनाच्या क्षमतेपेक्षा जास्त नसावा, आणि आर्थिक वृद्धीचा वेग पुनर्निर्मितीक्षम पर्यायांच्या विकासापेक्षा कमी नसावा. आणि पर्याय दिलेले आहेत ड, अ, ब, क. म्हणजे तुम्ही याच्यात उत्तर काढूनही टाकलं, खाली पर्याय जर नीट बघितले नाही तर तुमची विकेट पडू शकते. त्यामुळे एकदा उत्तर काढल्यानंतर आपल्याला पर्याय नीट बघायचे. बघूया आपण. पुनर्निर्मितीक्षम स्रोत यांच्या निर्मितीचा वेग वापरापेक्षा जास्त असावा. नक्कीच वापर जास्त पाहिजे की स्रोतांच्या निर्मितीचा वेग जास्त पाहिजे? नक्कीच वापरापेक्षा निर्मितीचा वेगच जास्त हवा ना, पुढच्या पिढीसाठी काहीतरी उरवायचं आहे आपल्याला. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. गरजेचं नाही की तुम्हाला हर्मन डॅलीने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायच्या, पण अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपण नुसतं प्रश्न वाचून सुद्धा उत्तर काढू शकतो. एक जनरल अवेअरनेस जर आपण वापरला तर तो वापरून सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. पहिलं जसं आपण ठरवलं की स्रोतांच्या निर्मितीचा वेग जास्तच पाहिजे वापरापेक्षा. ठीक आहे, पुढचं बघू आपण. पुनर्निर्मितीक्षम पर्यायांच्या विकासाचा वेग वापरापेक्षा जास्त असावा, हे पण चालतंय. तिकडे वरती निर्मिती होती, खाली आहे विकास, दोघी पॉझिटिव्ह गोष्टी आहे. पॉझिटिव्ह गोष्टी त्या वापरापेक्षा जास्त असल्या तर काय हरकत नाही आहे. ठीक आहे, दुसरा पर्याय पण योग्य आहे. प्रदूषणाचा वेग पर्यावरणाच्या समावेशनाच्या क्षमतेपेक्षा जास्त नसावा. आता प्रदूषण काय? निगेटिव्ह गोष्ट आहे, आणि पर्यावरणाचा समावेशन ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर नक्कीच प्रदूषणाचा वेग कमी असायला पाहिजे, स्वाभाविक गोष्ट आहे ती. त्यामुळे हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. त्यामुळे अ गेलं, ब गेलं, क गेलं. त्याच्यामुळे उत्तर काय येतं? ड, ऑप्शन नंबर 1 विचारलं आपल्याला कोणी. त्यांनी सांगितलेल्या शाश्वततेच्या 3 कसोट्यांपैकी कशाचा यात समावेश होत नाही विचारलंय. पर्याय नंबर 1 ऑप्शन. तरी आपण ड पर्याय वाचून बघूया. काय दिलंय? आर्थिक वृद्धीचा वेग पुनर्निर्मितीक्षम पर्यायांच्या विकासापेक्षा कमी नसावा. मला सांगा आता, आर्थिक वृद्धी
आर्थिक वृद्धी काय असते? आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहे. आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना असते आणि आर्थिक विकास हा गुणात्मक असतो. आपण पुढे बघणारच आहोत, याच्यावर एक प्रश्न देखील विचारला आहे पुढे टेस्ट सिरीजमध्येच. तर आपण हे बघूया. आर्थिक वृद्धीचा वेग म्हणजे हा संख्यात्मक गोष्ट आहे. पुनर्निर्मितीक्षम पर्यायांच्या विकासापेक्षा कमी नसावा असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे तुम्ही आर्थिक वृद्धी करत राहा, जास्त करत राहा, उलट पुनर्निर्मितीक्षम पर्यायांच्या विकासापेक्षा पण जास्त तुम्ही आर्थिक वृद्धी करा, तर असं होणार नाही. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय नंबर 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे, आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. आता शाश्वतता म्हणजे काय? शाश्वत म्हणजे गोष्टी टिकून राहणं. म्हणजे आपण पर्यावरणाचा जसा वापर करतोय, सर्रास पर्यावरणातल्या जे सोर्सेस आहेत त्यांचा सर्रास वापर करतोय, त्याच्याकडे बघता शाश्वतता टिकून राहील असं तर वाटत नाही आहे सध्या. त्यामुळे काय बघू आपण. शाश्वतता म्हणजे अशी अवस्था जी थोड्या किंवा अनंत काळापर्यंत टिकून राहते. हा सस्टेनेबल हा शब्द सस्टेनर या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. सस्टेनर म्हणजे धरून ठेवणे, सहन करणे, सहाय्य करणे, पुरवणे, चालू ठेवणे, टिकवून ठेवणे, आयुष्याला हातभार लावणे, पॉझिटिव्ह गोष्टी आहे सगळ्या. एखाद्या समाजाची सांस्कृतिक आणि आर्थिक अवस्था टिकून राहणे यालाही शाश्वतता म्हणतात. किंवा पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोतांचं पर्यावरण ऱ्हासापासून संरक्षण व संवर्धन करणे यालाही शाश्वतता म्हणतात. काय? पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोतांचे पर्यावरण ऱ्हासापासून संरक्षण व संवर्धन करणे यालाही शाश्वतता म्हणतात. ठीक आहे, कोण कोण? IUCN, UNDP आणि WWF म्हणजे काय? वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर या 3 संस्था आहे. यांनी 1980ला वर्ल्ड कन्झर्वेटिव्ह स्ट्रॅटेजी अहवाल प्रकाशित केला होता. आणि त्याच्यात काय सांगितलंय? त्यांनी नैसर्गिक स्रोतांचं जतन करण्याबाबत जगातला पहिला आंतरराष्ट्रीय अहवाल होता हा. या अहवालात सर्वप्रथम शाश्वततेची व्याख्या करण्यात आली होती. काय शाश्वतता? शाश्वतता म्हणजे नक्की काय? त्यांनी काय म्हटलं की शाश्वतता म्हणजे सजीव आणि परिस्थितीचा विचार करणे. शाश्वतता म्हणजे नैसर्गिक स्रोतांचा असा वापर करायचा की जो भरून काढता येईल. नुसतं आपण वापरतोच आहे आणि नैसर्गिक स्रोत संपून केले असं नाही, तर ते भरून निघाले पाहिजे, नाही का? त्याचा परत निर्मिती झाली पाहिजे. IUCNच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये प्रमुख असणारे रॉबर्ट ॲलेन, याच्यावर PYQ आहे. रॉबर्ट ॲलेन यांनी काय म्हटलंय की चांगले आयुष्य म्हणजे उच्च प्रतीचे मानवी जीवन आणि उच्च प्रतीची परिस्थितिकी. लिहून घेऊ शकता तुम्ही, हे याच्यावर प्रश्न विचारलाय. रॉबर्ट ॲलेन यांची व्याख्या आहे. त्यानंतर आपला जो प्रश्न आहे तो खाली आहे. हर्मन डेली या अर्थतज्ञाने शाश्वततेच्या 3 कसोट्या सांगितल्या. पैकी काय? पुनर्निर्मितीक्षम स्रोतांच्या निर्मितीचा वेग वापरापेक्षा जास्त असावा, पुनर्निर्मितीक्षम पर्यायांच्या विकासाचा वेग वापरापेक्षा जास्त असावा आणि प्रदूषणाचा वेग पर्यावरणाच्या समावेशनाच्या क्षमतेपेक्षा जास्त नसावा. ठीक आहे, समजलं? पुढचा प्रश्न बघू आपण. ठीक आहे, खालील विधानांचा विचार करा आणि अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य पर्याय निवडायचे आपल्याला. ठीक आहे, पहिल्या योजनेत तीव्र चलनघट व 5व्या योजनेत तीव्र चलनवाढ बघावयास मिळाली. काय म्हटलंय? पहिल्या योजनेत तीव्र चलनघट आणि 5व्या योजनेत तीव्र चलनवाढ बघावयास मिळाली. ठीक आहे, 12व्या योजनेत देशाचे पहिलं मानसिक आरोग्य धोरण जाहीर झाले. देशाचं पहिलं मानसिक आरोग्य धोरण, पहिले तर आपल्याला हे माहिती पाहिजे की मानसिक आरोग्य धोरण कुठल्या साली आलंय, तर ते आलंय 2014 साली. मग 14 साली 12वीच योजना होती का? तर हो. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, पहिल्या 5 योजनांमध्ये रोजगार निर्मितीला उच्च प्राथमिकता देण्यात आली. काय म्हटलंय? पहिल्या 5 योजनात रोजगार निर्मितीला उच्च प्राथमिकता देण्यात आली. आणि योजना काळात दारिद्र्यात घट झाली परंतु दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येत घट झाली नाही. तर हे पूर्णपणे बरोबर वाक्य आहे. कारण दारिद्र्यात घट झाली परंतु दारिद्र्य रेषेखालच्या लोकसंख्येत घट झाली नाही. लोकसंख्याच इतकी वाढली आपली, त्यामुळे दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या ती काही कमी झाली नाही. ठीक आहे, 2 स्टेटमेंट मिळाले आपला. पहिल्या योजनेत तीव्र चलनघट आपण म्हणतो की पहिली योजना ही एकमेव अशी योजना होती ज्या योजनेत किमती कमी झाल्या. किमती कमी झाल्या म्हणजे काय? चलन घट झाली. तर ते पहिलं बरोबर आहे. आणि 5व्या योजनेत तीव्र चलनवाढ झाली, तर हेही बरोबर आहे. उरलं काय? स्टेटमेंट नंबर 3 वाचून बघा काय आहे. पहिल्या 5 योजनांमध्ये रोजगार निर्मितीला उच्च प्राथमिकता देण्यात आली.
उच्च प्राथमिकता देण्यात आली होती का पहिल्या 5 योजना? नुकताच भारत स्वतंत्र झाला होता. ठीक आहे, भारत स्वतंत्र झाल्या आपल्याला आपली अर्थव्यवस्था स्थिर करायची होती आणि स्टार्टिंगला आपण कृषीप्रधान देश होतो. देशातली बरीचशी लोकसंख्या ही कृषी व्यवसायात अडकलेली होती. त्यामुळे नेहरूंनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा फॉलो करायचं ठरवलं. त्यामुळे पहिल्या ज्या योजना होत्या त्यांच्यामध्ये मोठमोठे लोहपोलाद उद्योग आपण बघतो. पहिल्या योजनेत, दुसऱ्या योजनेत, तिसऱ्या योजनेत, चौथ्यापर्यंत आणि मोठमोठी धरणं बांधली गेली. त्यामुळे असे मोठमोठे महालनोबिस प्रतिमान होतं. महालनोबिस प्रतिमानांनी काय सांगितलं की भौगोलिक वस्तूंमध्ये तुम्ही भौतिक गोष्टींमध्ये गुंतवणूक करा. त्यामुळे हा जो मानवी भांडवलात गुंतवणूक करायचा जो कन्सेप्ट होता ना तो खूप उशिरा सुरू झाला. 80-90च्या दशकात तेव्हा तो सुरू झाला की आपण मानवी कॅपिटलमध्ये सुद्धा, ह्युमन कॅपिटलमध्ये सुद्धा गुंतवणूक करायला पाहिजे. रोजगाराच्या योजना तेव्हा सुरू झाल्या. त्याच्यामुळे ना हे जे 3 नंबरचं स्टेटमेंट आहे ते चुकीचं ठरतं. याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. एक्सप्लेनेशन बघू आपण. काय दिलेलं आहे? चलनवाढ दिली आहे पहिली आणि 5वी. त्याच्यात तीव्र चलनघट झाली, निगेटिव्हमध्ये होती -12.5 आणि 5व्या योजनेत तीव्र चलनवाढ झाली आहे 25.2. सर्वाधिक आता ह्या जनरलाइज गोष्टी आहे की कुठल्या योजनेत काय काय झालं. आपल्याला माइलस्टोन्स लक्षात ठेवायचे असतात. योजनेत काय झालं, अख्खी योजना तर लक्षात ठेवायचीच असते, पण त्यातल्या त्यात काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही की कुठल्या योजनेत कुठली घटना झाली. तर थोडं एक शॉर्टमध्ये दिलेलं आहे, बघू आपण काय दिलं आहे. सर्वाधिक उत्पादन वृद्धी दर कधी होता? 2013-14ला. सर्वाधिक उत्पादन वृद्धी दर होता 10व्या योजनेत होता आणि 8.2% हा वृद्धी दर होता. पण काय झालं त्याच्यानंतर 2008चे अमेरिकेत जे क्रायसिस आले त्यानंतर काय झालं, आपली अर्थव्यवस्था पण थोडी डगमगली आणि त्यामुळे 2013-14ला IIP वृद्धी दर निगेटिव्ह झाला होता. ठीक आहे, नियोजनाचं अपयश काय म्हणता येईल आपल्याला की पहिल्या 5 योजनांमध्ये रोजगार निर्मितीला उच्च प्राथमिकता देण्यात आली नाही, जे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, रोजगार निर्मिती योजना कधी आल्या? 1980च्या दशकानंतर आल्या त्या. महालनोबिस प्रतिमानानुसार सुरुवातीला भौतिक भांडवलात गुंतवणूक झाली होती. तेल संकट आले होते आपल्याकडे 3, 1973, 1979 आणि 1991. 1991च्या याला मिनी ऑइल शॉक सुद्धा म्हणतात. ठीक आहे, 20 कलमी कार्यक्रम आले होते 3. सगळ्यात पहिला इंदिरा गांधींनी आणला होता आणीबाणीच्या काळात 1975, त्यानंतर 1982 आणि 1987. 3 लक्षात ठेवायचे आहेत. रोजगार निर्मितीचा कार्यक्रम जेव्हा सुरू केला तेव्हा 9व्या, 10व्या, 11व्या आणि 12व्या योजनेत काय उद्दिष्टे होती? कदाचित पुढे जोड्या लावा म्हणून याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. 53 दशलक्ष 9व्या योजनेत, 50 दशलक्ष 10व्या योजनेत, 58 दशलक्ष 11व्या आणि 50.3 दशलक्ष 12व्या योजनेत रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. पाठ करायची हे आकडे. ठीक आहे, एक शॉर्ट मध्ये समरी दिलेली आहे इथे. स्क्रीनशॉट काढायचं तर काढू शकता तुम्ही याचा. ठीक आहे, पुढे बघू आपण. पुढचा प्रश्न, जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक, काय विचारलंय, वंचितता गुणांक डॅश डॅश दरम्यान असतो त्यावेळी त्या कुटुंबाला असुरक्षित म्हणजेच वुल्नरेबल म्हटलं जातं. आत्ताच रिसेंटली प्री एक्झामला काय प्रश्न होता याच्याशीच रिलेटेड मिळता जुळता असा प्रश्न होता. त्यात विचारलं होतं कुठल्या कुटुंबाला आपण बहुआयामी दारिद्र्य कुटुंब या व्याख्येत गणू शकतो आणि त्याच्यात पण असाच आकडे विचारले होते. तर त्यातलाच थोडा सब टॉपिक आहे. कुठल्या गटाला आपण वुल्नरेबल समजतो? कुठला प्रश्न आहे? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे, MPI किती ते किती असतो? 0 ते 100. ठीक आहे, याबद्दल माहिती बघू आपण. दिलंय बघा, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोण काढतो? OPH आणि UNDP या संस्था आहेत. काय होतं 1997 पासून आहे ना,
1997 पासून आहे ना मानव विकास अहवालात HPI मोजला जातो, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स होता 1997 पासून. पण 2010 पासून या HPIच्या ऐवजी MPI साल लक्षात ठेवायचं, 2010 पासून काय मोजण्यात आला, MPI मोजण्यात आलं. ठीक आहे, मग काय हा MPI, त्याचे आयाम काय आहे तर ते बघू आपण. काय काय आरोग्य मोजतात, शिक्षण मोजतात आणि राहणीमान. आरोग्यामध्ये काय, पोषण आणि बालमृत्यू दर. शिक्षणामध्ये काय, शालेय शिक्षण वर्ष, शाळेतील पटनोंदणी. आणि इकडे काय येतं, वीज येतं, पाणी, स्वच्छता, त्यानंतर घर, इंधन आणि मालमत्ता. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा काढत असतो. ठीक आहे, मग कुठे किती पर्सेंटेजला काय म्हणायचं आपण बघा, जेव्हा 33% पेक्षा जास्त अभाव असतो त्याला म्हणतात आपण बहुआयामी गरीब म्हणतो आपण त्यांना. 33% पेक्षा जास्त अभाव असतो. जेव्हा 50% पेक्षा पण जास्त असतो ना तेव्हा तीव्र बहुआयामी गरीब म्हणतो, एकदम एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणतो याला आपण. ठीक आहे, आणि आपला जो प्रश्न आहे असुरक्षित गट म्हणजेच वुल्नरेबल तो असतो 33.33 ते 20% अभाव. 20% ते 33.33% अभाव जेव्हा असतो दारिद्र्यात तेव्हा आपण त्याला वुल्नरेबल गट म्हणतो. म्हणजे असा गट की जे कधी पण दारिद्र्यात ढकलले जाऊ शकतात. त्यांच्यात असं एखादं संकट आलं समजा, जसं की कोरोनासारखं संकट आलं होतं. कोरोनामध्ये बऱ्याचशा लोकांची रोजीरोटीच चालली गेली होती आणि मग त्यावेळी असे कुटुंब होते ज्यांचं हातावर त्यांचं घर चालत होतं. ते काम करतील तर त्यांना पैसे भेटतील. मग अशा वेळी असे कुटुंब ते ढकलले गेले ना दारिद्र्यात, तर अशा कुटुंबांना म्हणतात वुल्नरेबल गट. त्यानंतर इथे खाली दिलंय बघा, असे कुटुंब कधीही बहुआयामी गरीब होण्याची शक्यता असते. अचानक संकट आलं, अचानक आरोग्याचं ऑपरेशन निघालं, एखाद्याचं ॲक्सिडेंट झाला किंवा अचानक त्यांना पैसे भरावे लागले कुठेतरी, ते दारिद्र्यात कधीही ढकलले जाऊ शकते. त्यांची काही शाश्वतता नाही की ते कायमच रोज 2 भरपेट जेवण करतील. असा गट म्हणजे वुल्नरेबल गट. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. उत्तर काय होतं आपलं, मग उत्तर बघू 20 ते 33.33. नॉनसेन्स ऑप्शन आहे बाकीचे. पुढचा प्रश्न बघू आपण. हार्वे लायबेस्टाईन यांनी मांडलेल्या लोकसंख्या सिद्धांतानुसार खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत, विचारलंय योग्य काय आहे ते ओळखायचं आहे. ठीक आहे, बघू आपण एक एक. दरडोई उत्पन्न कमी झालं तर लोकसंख्या वाढते. काय म्हटलं त्यांनी, दरडोई उत्पन्न कमी झालं की लोकसंख्या वाढते. यावर उपाय म्हणून त्यांनी त्रिसूत्री सांगितली, ज्यात राहणीमानाचा दर्जा उंचावणे, जन्मदर वाढवणे आणि दरडोई उत्पन्न वाढवणे यांचा समावेश होतो. त्यासाठी अर्थव्यवस्थेत विशिष्ट गुंतवणूक करण्याचा त्यांनी सल्ला दिला आणि या विशिष्ट गुंतवणुकीच्या संकल्पनेला क्रिटिकल मिनिमम एफर्ट्स म्हणतात. मला सांगा, हे 2 स्टेटमेंट रिलेटेड वाटतं की नाही? त्यांनी अर्थव्यवस्थेत विशिष्ट गुंतवणूक करायला सांगितली आणि या विशिष्ट गुंतवणुकीच्या संकल्पनेला हे नाव दिलेलं आहे त्यांनी. रिलेटेड आहे म्हणजे असले तर दोघी बरोबर असतील. ठीक आहे, तर आपण अजून करू की दोघी बरोबर आहेत. कशात आहेत, अब येणार नाही, वरील सर्व कड आणि कड ह्या 3 ऑप्शनपैकी उत्तर येऊ शकतं. पुढचं बघा, दरडोई उत्पन्न कमी झाले तर लोकसंख्या वाढते. हा तर आपण अभ्यासाचा प्रश्न आहे. हार्वे लायबेस्टाईन आपल्या पुस्तकात आहेत आणि पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, पुस्तकात वाचलंय आपण हे. दरडोई उत्पन्न कमी झालं तर लोकसंख्या वाढते. यावर उपाय म्हणून त्यांनी त्रिसूत्री सांगितली. ठीक आहे, वाचू आपण. काय, राहणीमानाचा दर्जा उंचावणे. ठीक आहे, चालू शकतं ना, राहणीमानाचा दर्जा उंचावला तर गरिबी कमी होईल आणि लोकसंख्या पण कंट्रोलमध्ये येईल. जन्मदर वाढवणे, जन्मदर वाढवला तर आपली गरिबी कमी होऊ शकते का? जन्मदर तर कमी करायला पाहिजे ना आपण. लोकसंख्या आपली एक तर भरमसाठ वाढते, लोकसंख्या वाढ हाच आपला प्रॉब्लेम आहे, तर जन्मदर वाढवून कसं चालेल? त्यामुळे इथं चुकवलंय की जन्मदर वाढवणे नाही तर जन्मदर कमी करणे. आणि दरडोई उत्पन्न वाढवलंय हे आपल्याला चालू शकतं. दरडोई उत्पन्न वाढवायला काही प्रॉब्लेम नाही आणि हे राहणीमानाचा दर्जा आणि दरडोई उत्पन्न वाढवायला काही प्रॉब्लेम नाही, पण जन्मदर वाढवायला आपल्याला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 यात चुकीचा दिलेला आहे.
ब गेला, ब गेला, ब गेला, ब गेला. उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक 4. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. इथं दिला बघा, पुस्तकात दिलेला होता हा 1963 सालचा. हार्वे लाईबस्टाईन यांचा सिद्धांत आहे लोकसंख्या सिद्धांत. दरडोई उत्पन्न कमी झाल्यास लोकसंख्या वाढते, असं हा थोडा उलटा सिद्धांत दिला त्यांनी. त्यांनी त्रिसूत्री सांगितली, राहणीमानाचा दर्जा उंचावणे, जन्मदर कमी करणे आणि दरडोई उत्पन्न वाढवणे. दरडोई उत्पन्न वाढून लोकसंख्या कमी व्हावे यासाठी विशिष्ट गुंतवणूक करण्याचा त्यांनी सल्ला दिला. याला लायबेस्टाईन यांनी क्रिटिकल मिनिमम एफर्ट्स म्हणतात. आता कसं बरं, ते जे पहिलं स्टेटमेंट होतं त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन बघू आपण. हार्वे लाईबस्टाईन यांनी 1963ला लोकसंख्या सिद्धांत मांडला. ठीक आहे, थेरी ऑफ पॉप्युलेशन. त्यांनी म्हटलं की लोकसंख्या वाढली तर दरडोई उत्पन्न कमी होईल. लोकसंख्या वाढली तर दरडोई उत्पन्न कमी होईल, हे सर्वश्रुत आहेच. पण लायबेस्टाईन यांनी उलट संबंध सुद्धा दाखवलाय. काय म्हटलं त्यांनी की दरडोई उत्पन्न कमी जर झालं तर लोकसंख्या वाढते. कसं काय बरं, दरडोई उत्पन्न कमी झाल्यावर लोकसंख्या कशी वाढेल? दरडोई उत्पन्न कमी झालं की लोकांचा राहणीमानाचा दर्जा कमी होईल आणि जेव्हा गरिबी येते ना तेव्हा लोकांना वाटतं की आपल्याकडे घरात अजून मुलं पाहिजे, जेणेकरून आपली श्रमाची विभागणी होईल, प्रत्येक जण कामाला जाईल, घराबाहेर जाईल आणि आपलं घर चालायला मदत होईल. शिक्षणाचा अभाव असतो, त्यामुळे या गोष्टी स्वाभाविकच येणार आहे. ठीक आहे, दरडोई उत्पन्न कमी झाल्यामुळे कमी शिक्षण होईल, संतती नियमांच्या साधनाचा वापराचा अभाव निर्माण होईल. जास्त मुले जन्माला घातली तर जास्त उत्पन्न मिळेल अशी चुकीची भावना या कारणांमुळे लोकसंख्या वाढते. ठीक आहे, लायबेस्टाईन यांनी चक्र मोडण्यासाठी खाली आपण वाचलंच. ठीक आहे, समजलं. तर मग त्यांचं म्हणणं होतं की जर गरिबी आली तर लोकसंख्या वाढते, असा उलट संबंध त्यांनी सांगितला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. सन 1991 मधील आर्थिक संकट काळातील घटनांचा आढावा घ्या. 91चं दिलेलं आहे, जेव्हा आपलं LPG घडत होते तेव्हाचा हा प्रश्न आहे. काय काय झाल्या होत्या घटना आणि वरील विधानांपैकी कोणते योग्य आहे? कधी पण आहे ना प्रश्न तुम्ही सुरुवात केली प्रश्न सोडवायला, वरती वाचायचं काय दिलेलं आहे आणि खाली बघायचं योग्य की अयोग्य. बऱ्याचदा माणूस आहे ना योग्य आणि अयोग्यचे आपण उत्तर काढतो, सगळं काढतो आणि योग्य अयोग्य नीट बघितलं नाही ना की आपलं तिथे गल्लत होते. त्यामुळे आधी जाऊन आहे ना याला गोल करायचा, 4दा गोल करा तुम्ही आणि तुमचं ते लक्षात येईल की विचारलं नेमकं काय आपल्याला. प्रायोरिटी ठरवायची आपल्याला. पर्याय दिलेले आहेत एवढे सारे. ठीक आहे, बघू आपण याच्यातले कॉमन पर्याय कुठले कुठले बरं. क सगळीकडे दिसतोय. ठीक आहे, ड झाला, ड पण सगळीकडे. ठीक आहे, ब ठीक आहे, ड क आणि ड बरोबर दिलेले आहे. क ड आणि कड तर बरोबरच. काय दिलंय बरं कड? जुलै 91 मध्ये भारत सरकारने 3 वेळा रुपयाचे अवमूल्यन केलं. माहिती आपल्याला 3 टप्प्यात केले होते. असं आपण एकंदरीत 3 वेळा अवमूल्यन केलंय आपण आणि जे तिसरं अवमूल्यन होतं ना ते 3 टप्प्यात केलं होतं. बरोबर आहे स्टेटमेंट. जरी तुमचं कन्फ्युजन झालं असेल की 91ला 3 वेळा किंवा 3 टप्प्यात काय ते समजत नसेल तरी खाली तुम्ही जर पर्याय बघितले क ऑप्शन बरोबरच दिला त्यांनी. ठीक आहे, ड बघू आपण. बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानला मिळून 47 टन सोने आणि बँक ऑफ स्वित्झर्लंडला 20 टन असे एकूण 67 टन सोने तारण म्हणून पाठवले. जेव्हा मी मागेच्याच भूगोलाच्या एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा आयोग तुम्हाला डिटेलमध्ये एखादी गोष्ट सांगते, डिटेलमध्ये एखादं जात आहे याच्यातल्या त्याच्यात, आता एवढं मोठं स्टेटमेंट आहे तेव्हा चुकण्याची शक्यता फारशी नसते, चुकवण्याची त्यांची टेंडन्सी नसते. याला अपवाद असू शकता नक्कीच. तुम्ही जेव्हा काहीच उपाय नाही तेव्हा हे ट्रिक वापरू शकता. पण आपल्याला दिसतंय की ड सगळीकडे बरोबर आहे, त्याच्यामुळे स्टेटमेंट बरोबरच आहे. पहिले वाचून घेऊ आपण. GDP वृद्धी दर 5.3 पर्यंत घटला होता. बरोबर वाक्य. अर्थसंकल्पीय खर्चापैकी 22% खर्च कर्जाचे व्याज फेडण्यासाठी करावा लागणार होता. बरोबर वाक्य. 24 जुलै 1991ला नवीन औद्योगिक धोरण जाहीर झाले होते. बरोबर आहे. जिथे आपण जराशी लिबरल अर्थव्यवस्था अंगीकारली होती. आणि काय दिले हे स्टेटमेंट? तारणाची जबाबदारी नरसिंहराव सरकारने उचलली. बरोबर आहे का हे स्टेटमेंट? नाही, तारणाची जबाबदारी उचलली होती चंद्रशेखर सरकारने.
कारण आधी तारण ठेवलं होतं आपण, नंतर त्या तारणांच्या बळावर जी आश्वासनं दिली होती आपण, ती आश्वासनांची पूर्तता नरसिंहराव सरकारने केली होती, जे 91ला आलं होतं. त्याच्या आधी चंद्रशेखर सरकार होतं आणि त्यांनी या तारणाची जबाबदारी घेतली होती. त्याच्यामुळे ई स्टेटमेंट चुकीचं ठरतं. ई गेलं. पर्याय नंबर 3 आपलं उत्तर आहे. तर याच्याबद्दलची अधिक माहिती आपण बघू. समाज आधी स्टार्टिंगला आर्थिक सुधारणांबद्दल डिटेल माहिती दिली आहे, बघूया आपण. समाजवादी नियोजनाचं तत्व होतं सुरुवातीला आपण जेव्हा आपण स्वातंत्र्य झालो तेव्हापासून. ठीक आहे. अर्थव्यवस्थेवर सरकारचं नियंत्रण बऱ्यापैकी होतं. संरचनात्मक ताठरपणा होता. आयातीवर निर्बंध होते. आपण कोटा ठरवून द्यायचो की इतक्या टक्केच आपण आयात करणार आहे. कृषीसाठी स्पेसिफिकली आपण कोटा ठरवलेला होता. ठीक आहे. या सगळ्या बाबींमुळे ना 91ला आपल्याला एक आर्थिक संकट उद्भवलं. काय होतं त्याच्यात, खाली काही गोष्टी दिल्या आहेत, त्या सगळ्या त्या याच्यात घडल्या होत्या. ठीक आहे. GDP वृद्धी दर 5.3% घसरला होता. चलनवाढीचा दर 10.1% होता. आयडियली आपली चलनवाढ किती असायला हवी असते, 4%, आणि ±2%, म्हणजे तुमची 2 ते 6 या रेंजमध्ये चलनवाढ असू शकते. तर चलनवाढ सुद्धा 10% पर्यंत वाढली होती. ठीक आहे. 90-91ला 10% आणि 91-92 13.7%. राजकोषीय तूट वाढली होती 8.4%. त्यानंतर परकीय चलन साठा फक्त $5.2 बिलियन आणि तो कमी होत इतकाच उरला होता आपल्याकडे. त्यानंतर चालू खात्यावरील तूट सुद्धा 3.5% झाले होतं. आणि मग या संकटाला 91च्या आर्थिक संकटाला काय म्हणतात तर व्यवहार तोलाचं संकट, म्हणजेच BOP क्रायसिस, बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस असं म्हणतात. ठीक आहे. PM चंद्रशेखर यांनी 91मध्ये तारणाची जबाबदारी घेतली होती, बघितलं आपण. आणि PM नरसिंहराव यांनी आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी घेतली. सरकारचं आहे ना कर्जाचं आणि GDPचं प्रमाण सुद्धा त्यावेळी वाढलं होतं. अंतर्गत कर्ज जास्त होतं 49.7% आणि परकीय कर्ज 5.6%. त्यानंतर एकूण अर्थसंकल्पीय खर्चापैकी तब्बल 22% खर्च हा फक्त कर्जाचं व्याज देण्यासाठीच जात होता. ठीक आहे. आणि याला काय म्हणतात, 91च्या आर्थिक संकटाला तत्कालीन बृहतलक्षी संकट म्हणजे ॲक्यूट मायक्रो इकॉनॉमिक क्रायसिस सुद्धा म्हणतात. हे कशामुळे, म्हणजे आपल्याकडे तर सगळ्या गोष्टींमुळे हे संकट आलंच होतं, पण जागतिक स्तरावर सुद्धा काही गोष्टी घटना घडल्या होत्या की ज्यांच्यामुळे हे संकट अधिक गडद होत गेलं. त्या घटना बघू आपण काय होत्या. काय होतं की भारताच्या निर्यातीपैकी 16.1% निर्यात आपण रशियाला होत होती. आणि 91ला माहिती आहे तुम्हाला सोव्हिएत युनियनचं डिग्रेडेशन झालं होतं. सगळं छोटे राष्ट्र बनले होते, त्यातनं त्यांचं विघटन झालं. ठीक आहे. निर्यात वाढीसाठी भारत सरकारने 3 वेळा रुपयाचं अवमूल्यन केलं होतं. त्यानंतर 89ला VP सिंग सरकार होतं, 90ला चंद्रशेखर सरकार होतं आणि 91ला राजीव गांधींची हत्या झाली होती. त्यानंतर आलं नरसिंहराव सरकार. ठीक आहे. इराकची कुवेतमध्ये घुसखोरी झाली होती आणि याच्यामुळे ना तेलाचे भाव सुद्धा वाढले होते. 91-92ला सगळ्यात फेमस आपला हर्षद मेहता घोटाळा झाला होता. यानंतर आश्वासन कर्ज फेडण्याचे संरचनात्मक सुधारणा करून या सुधारणांना IMF स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम म्हणते. आपल्या IMFने त्यावेळी आपल्याला मदत केली होती आणि त्यासाठी त्यांनी आपल्यावर काही अटी लादल्या होत्या आणि त्यांनी काही एक प्रोग्राम सुचवला होता, त्याला म्हणतात स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम, SAP. पुढे याच्यावर एक प्रश्न आहे तेव्हा बघूच आपण. पुढचा प्रश्न बघू आपण. अशा पद्धतीने 91ला काय ज्या घटना झाल्या होत्या ना त्या सगळ्या लक्षात घेणं गरजेचं आहे. काय परकीय चलन साठा किती होता, राजकीय तूट किती होती, चलनवाढ किती होती, या सगळ्या एकंदरीत गोष्टी लक्षात घेणं. तारणाची जबाबदारी कोणी उचलली, तारणाच्या आश्वासनांची पूर्तता कोणी केली, त्यावेळी कुठली योजना लागू झाली होती किंवा आपल्या अर्थव्यवस्थेत काय बदल झाले, या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढचं, खालील योजनांवरून त्या कोणत्या राज्यात सुरू आहेत ते ओळखा. खाली 4 योजना दिलेल्या आहेत आणि राज्य दिलेले आहेत. कुठल्या योजनात कुठल्या राज्यात सुरू आहे ते ओळखायचं. कशाच्या रिलेटेड योजना वाटतात या तुम्हाला,
काही आयडिया लागू शकते? या करंटमधल्या योजना आहेत सगळ्या, आपल्याला मॅगझिनमध्ये आपण वाचलं असेल करंटच्या मॅगझिनमध्ये. तर या आपल्या महाराष्ट्रातली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी योजना चालू आहे सध्या, तशा इतर राज्यातही काही अशाच पद्धतीच्या आर्थिक लाभाच्या योजना महिलांसाठी सुरू आहेत. तर या वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत आणि त्यांचे रिस्पेक्टिव्ह हे दिलेले आहेत, आपल्याला राज्य दिलेले आहेत. जोड्या लावायच्या आपल्याला. काय काय? सुभद्रा योजना, मुख्यमंत्री महिला सन्मान योजना, गृहलक्ष्मी योजना आणि लक्ष्मी भांडार योजना. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कुठे? दिल्लीमध्ये, कारण इथं सगळीकडे ऑप्शनमध्ये एकच आहे, दिल्लीच दिलेलं आहे. त्यानंतर सुभद्रा योजना कुठे आहे? तर ही आहे ओडिसा. लिहून घेऊ शकता तुम्ही, करंटचा भाग आहे ओडिसा, त्याच्यामुळे कर्नाटक येणार नाही, पश्चिम बंगाल येणार नाही. सुभद्रा योजना कुठे? ओडिसा. त्यानंतर 2 लक्ष्मी आहे आपल्याकडे, गृहलक्ष्मी आणि लक्ष्मी भांडार. तर एक ही लक्ष्मी भांडार योजना आहे पश्चिम बंगालमध्ये आणि गृहलक्ष्मी योजना आहे कर्नाटकमध्ये. पर्याय नंबर 1 ओडिसा, दिल्ली, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल. याबद्दल अधिक योजना बघू आपण. महतारी वंदन, स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, एक्स्ट्राच्या योजना लिहून टाका बाजूला. खालचं बघू आपण. मगलीर उरिमाई थोगाई, नावच कसं आहे, थोडं विचित्र आहे, साऊथचं नाव वाटतं. तमिळनाडूची योजना आहे. ठीक आहे. अरुणोदय, आसामचं, नॉर्थ ईस्ट साईड वाटतं काहीतरी, अरुणोदय अरुणाचल प्रदेश, आसाम काहीतरी, मग आसामची योजना आहे. ठीक आहे. सुभद्रा जी आपल्या ऑप्शनमध्ये होती ओडिसा, लक्ष्मी भांडार पश्चिम बंगाल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडली बहीण, लाडकी बहीण नाही, लाडली बहीण, हिंदी भाषिक प्रदेश कुठला? मध्य प्रदेश, यूपी, असं बिहार काहीतरी असेल, मध्य प्रदेश. गृहलक्ष्मी कर्नाटकमध्ये, महिला मुख्यमंत्री सन्मान कुठे भेटतो? दिल्लीत. महतारी वंदन छत्तीसगडमध्ये. छत्तीसगडला वंदन करायचं आपल्याला, लक्षात ठेवा. हे बघा, छत्तीसगडला काय करायचं? वंदन करायचं. त्यानंतर सन्मान कुठे द्यायचा? दिल्लीत सन्मान भेटतो ना सगळ्यांना, मोठे मोठे नेते लोक जातात तिथे, त्यांना दिल्लीत सन्मान भेटतो, त्याच्यामुळे दिल्लीत सन्मान लक्षात ठेवायचं. मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, आपलंच कॉपी केलं असं समजू आपण त्यांना, लाडकी बहीणचं लाडली बहीण केलं त्यांनी. आणि मग आपल्या जवळ आहे ना मध्य प्रदेश वरती, तर लक्षात ठेवा तसं. लक्ष्मी भांडार योजना, लक्ष्मी भांडार, आता याचं कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही? पश्चिम बंगालमध्ये काहीतरी ममता बॅनर्जींची रिलेटेड काहीतरी तुम्ही ट्रिक बनवून असं लक्षात ठेवू शकता. खालचं तर लक्षात राहील. अरुणोदय सुद्धा अरुणाचलला लिहायचं, पण आसाम आहे तिथे. ठीक आहे. पुढचं बघू आपण. पुढे प्रश्न, मुद्दामच हा प्रश्न एक खाली एक घेतला होता की वरती लक्ष्मी लक्ष्मी झालं होतं आणि इथं पण विद्यालक्ष्मी आहे, त्याच्यामुळे थोडी विकेट पडू शकते आपली. इथं बघू आपण काय प्रश्न आहे. केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेचे उद्दिष्ट काय? काय विचारलंय? प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेचं उद्दिष्ट काय? महिलांना स्टार्टअप उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, असंघटित क्षेत्रातील लोकांना आवश्यक कौशल्य व संसाधने प्रदान करणे, उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज आणि महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी समावेशक कार्यक्रम. 2 ठिकाणी महिला आहे, पण महिला याचं उत्तर नाही, तर याचं उत्तर आहे उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज. करंटमध्ये वाचलं असेल तुम्ही ही योजना, रिसेंटली सुरू झाली. याच्याबद्दल अधिकची माहिती बघू आपण. PIBची न्यूज आहे ही, PIBच्या न्यूजचा डायरेक्ट स्क्रीनशॉट टाकलेला आहे. काय दिलेलं? भारतातील कोणत्याही तरुणाला दर्जेदार उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना, विद्येसाठी लक्ष्मी देता येते. काय? विद्येसाठी लक्ष्मी म्हणून, म्हणजे शिक्षणासाठी कर्ज देतात. लक्ष्मी म्हणजे पैसा. ठीक आहे.
मग याच्यात काय 860 दर्जेदार उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्जाचा विस्तार, 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळणारे आणि बाकी ठीक खाली दिलेल्या गोष्टी. ठीक आहे, वाचून घ्यायचं तुम्ही नेटवर किंवा करंटच्या मॅगझिनमध्ये नक्कीच वाचली असेल ही योजना. पर्याय नंबर 3 उत्तर. पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा आणि गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडा. आर्थिक विकास वृद्धी असं काहीतरी दिलेलं आहे. सुरुवातीला आपण शाश्वततेचा प्रश्न बघितला, त्याच्यातच आर्थिक वृद्धीचा एक हे आला होता, संदर्भ आला होता. बघू आपण काय दिलेलं आहे. डॅश डॅश ही एकांगी आणि संकुचित संकल्पना आहे. पहिले तर लक्षात घ्या, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास काय. वृद्धी आणि विकास. आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक असते आणि ही विकास जो असतो ना तो गुणात्मक असतो. विकास जो आहे ना, विकास म्हणजे सर्व अंगाने विकास होत असतो. जसा म्हणजे त्यांचं शिक्षण सुद्धा सुधारेल, आरोग्य सुद्धा सुधारेल, त्यांचे विचार सुद्धा सुधारतील, पर्यावरणाचा सुद्धा समतोल राखला जाईल. या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे ना तो विकास या संकल्पनेत करतो माणूस. आणि वृद्धी म्हणजे काय, फक्त पैसे वाढतात. जसं की तुम्ही आखाती देश बघू शकतात, त्यांच्याकडे फक्त पैसा आहे, त्यांच्याकडे विहिरी तेलाच्या आणि त्यांच्याकडे फक्त पैसा आहे. तेच तुम्ही नॉर्दर्न कंट्रीज बघा, त्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज बघा, नॉर्वे, स्वीडन, फिनलँड वगैरे वगैरे, त्यांचा कसा विकास ते फक्त काही ते पैशानेच पुढे नाही आहेत, तर ते शिक्षणाने सुद्धा पुढे आहेत. त्यांच्या आरोग्याच्या फॅसिलिटीज सुद्धा खूप चांगल्या आहेत आणि एक चांगली क्वालिटी लाईफ जगतात ते. त्यांच्याकडे स्त्रियांना फ्रीडम सुद्धा आहे. तेच तुम्ही आखाती देशांमध्ये बघा, हे तुम्हाला बघायला नाही भेटणार. हाच फरक आहे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. तर बघू आपण मग काय एकांगी आणि संकुचित म्हटलंय, काय येईल बरं इथे, वृद्धीच येईल ना. संकुचित काय, वृद्धी. विकास गेला. ठीक आहे. आणि व्यापक आणि समावेशक संकल्पना काय येईल बरं, व्यापक आहे, समावेशक आहे, विकास येईल ना. त्यामुळे पर्याय 3 नंबरमध्ये विकास येईल. 3 नंबर ऑप्शनमध्ये विकास यायला पाहिजे. म्हणजे वृद्धी तर येणार नाही, विकास 3 ठिकाणी दिलेलं आहे. हा तर गेलाच आहे ऑलरेडी, 2 ठिकाणी विकास दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बाकीचे 2 बघावे लागतील. ठीक आहे. डॅश डॅश म्हणजे सहेतुक आणि पुरोगामी होणारा बदल आहे. आणि डॅश डॅश म्हणजे स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी आणि पुरोगामी. कोण चांगला कोण वाईट. प्रतिगामी कदाचित वृद्धी असू शकतो आणि पुरोगामी आहे ना, तो सहेतुक केला जातो, म्हणजे काहीतरी हेतू आहे त्याच्या मागे. स्वयंस्फूर्त म्हणजे आपोआप होते वृद्धी. काय, आपण काम केलं आपल्याला पैसा भेटतात, वृद्धी होतच असते. पण सहेतुक आपल्याला आपला उद्देश आहे की आपल्याला आरोग्यासाठी काहीतरी चांगलं करायचं, शिक्षणासाठी काहीतरी चांगलं करायचं, असा उद्देश आहे त्यामागे, काहीतरी करण्यामागे. त्यामुळे इथे येईल विकास आणि इथे येईल वृद्धी. इथे येईल विकास आणि इथे येईल वृद्धी. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. एक्सप्लेनेशन बघू आपण याचं. काय दिलेलं आहे, आर्थिक विकास. ठीक आहे. आर्थिक विकास म्हणजे काय की दरडोई उत्पन्नात वाढ होतेच, पण आर्थिक आणि सामाजिक संरचनेत सुद्धा समाधानकारक बदल होत असतात. मग त्याच्यासाठी काहीतरी 2 गट दिलेले आहेत, परंपरागत आणि आधुनिक. काय दृष्टिकोन म्हणजे अर्थतज्ञांचा काय दृष्टिकोन, त्यांच्या दृष्टिकोनातनं राष्ट्रीय उत्पन्नात किंवा दरडोई उत्पन्नात वाढ झाली म्हणजे आर्थिक विकास असं काही म्हणतात. त्यांच्यामध्ये काय येतं, मेयर आणि बाल्डविन, पीटरसन, मॅडिसन आणि सायमन कुझनेट. पण काय म्हणतात की आर्थिक कल्याणात वाढ झाली पाहिजे. त्यांच्यापैकी कोण आहे मग, किंडल बर्जर. भारताचा सामाजिक विकास अहवाल 2010 मध्ये एक डेफिनेशन दिली होती की अमर्त्य सेन आणि गावलेट डी
यांनी काय म्हटलंय, विकास म्हणजे स्वयंनिर्वाह, स्वतःबद्दल आदर आणि स्वातंत्र्य. प्रश्न याच्यावर PYQ आहे. आर्थिक विकासाचे काय काय घटक, खाली घटक दिलेले आहेत. त्यानंतर विकासाचे आर्थिक निर्देशांक म्हणजे आर्थिक विकास ज्यांना म्हणतात त्याचे काय निर्देशांक आहे की राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते, दरडोई उत्पन्नात वाढ होते. पण सामाजिक निर्देशांक काय की शिक्षण विषयक, तुमचा साक्षरता दर वाढतो, महिलांचा साक्षरता दर वाढतो, विद्यार्थ्यांचं स्थूल आणि निव्वळ पटसंख्या प्रमाण वाढतं, त्यांचं शाळेत टिकण्याचं प्रमाण वाढतं, गळतीचं प्रमाण आणि बाकी गोष्टी कमी होतात, विद्यार्थी शिक्षण प्रमाण वाढत असतं. तेच आरोग्यविषयक काय निर्देशांक आहे की दीर्घ जीवनकाळ, जीवनमान सुधारतं तुमचं, जन्माच्या वेळेचं आयुर्मान वाढतं, अर्भक मृत्यूदर कमी होतो, बाळ मृत्यूदर, माता मृत्यूदर कमी होतं, या सगळ्या गोष्टी, स्वच्छतेची स्थिती सुधारते आणि पोषण दर्जा पण सुधारत असतो. एक महत्त्वाची गोष्ट इथे की आर्थिक वाढीशिवाय विकास शक्य नाही. कुठलीही गोष्ट करायची असेल ना आपल्याला पैसा लागतो. आपल्याला शिक्षणाच्या योजना राबवायच्या पैसा लागतो, आरोग्याच्या योजना राबवायच्या पैसा लागतो. त्याच्यामुळे आर्थिक वाढीशिवाय आर्थिक विकास होणं शक्य नाही. त्याच्यामुळे आपण म्हणजे पहिले पैसा लागतो आणि मग सगळ्या गोष्टी घडत असतात. पुढचा प्रश्न बघू आपण. ठीक आहे, काय दिलंय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ICMRने 1958 मध्ये एक पोषण सल्लागार समिती स्थापन केली होती. या समितीनुसार एका प्रौढाला प्रतिदिन सरासरी डॅश कॅलरी ऊर्जा आणि डॅश ग्राम प्रथिनांची आवश्यकता आहे. साधा प्रश्न आहे, पुस्तकात एकदम इझिली भेटून जाईल. इथे एक्सप्लेनेशन दिलंय याचं. काय दिले, अन्न सल्लागार समिती होती 1958ची, ICMR द्वारे स्थापित झाली होती. 2300 कॅलरी आणि 62 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतं. ठीक आहे. दांडेकर आणि रथ या समितीने कॅलरीशी संबंध जोडला होता दारिद्र्याचा. त्यांनी सुरुवात केली होती. किमान उष्मांकांशी संबंध जोडला आहे. ठीक आहे. काय 2300 आणि 62 ग्रॅम, पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDPच्या मोजणीच्या आधारभूत वर्षात बदल केला आहे. या संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि अयोग्य निवडा. ठीक आहे. GDPचं जे मोजणीचं आधारभूत वर्ष आहे ना, बेस इयर, काय असतं ते, बेस इयर, याच्यात बदल केलाय. सकल देशांतर्गत उत्पादन आणि या संदर्भात खालील विधानांचा विचार करा असं म्हटलंय. GDPच्या मोजणीसाठी 21-22 या नवीन आधारभूत वर्षाची निवड केली. अयोग्य निवडायचे आणि एक कन्फर्म अयोग्य आहे, कारण 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4 पर्याय आहेत. ठीक आहे. सुधारित प्रणाली सुचवण्यासाठी विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली 26 सदस्यीय राष्ट्रीय लेखा सांख्यिकी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. काय आयोगाप्रमाणे डिटेल चाललंय की नाही, त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर पकडायचं. त्यानंतर 2011, 12, 4, 5 आणि 1999, 2000 ही मागील 3 वर्ष आधारभूत वर्ष आहेत, माहिती आपल्याला. बरोबर स्टेटमेंट 11, 12, 4, 5 आणि 1999, 2000. मागचे जे बेस इयर झाले आतापर्यंत काय काय आपण मानले होते तर ते पाठ असणं, ती यादी एक डोळ्याखाली घालणं गरजेचं आहे. बघू आपण, ती पुढे दिलेली आहे. 2015 साली के सुंदरम समितीच्या शिफारसीवर ना आपण 11-12 हे आधारभूत वर्ष स्वीकारलं होतं. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. के सुंदरम समिती होती आणि 2015 साली आपण ती स्वीकारलं होतं. मग उरलं काय, 21-22 एक आहे तर नाही, हे आहे 2022 आणि 23. या बेस इयरचा स्वीकार आपण आधारभूत वर्ष म्हणून केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 अ म्हणजे 2 मध्ये दिलेला आहे, खाली सुद्धा गडबड होऊ शकते, त्याच्यामुळे पर्याय नीट बघणं अपेक्षित आहे. पुढचं बघू आपण, एक्सप्लेनेशन बघू याचं. काय दिलेलं आहे, 2004-5 साठी कुठली समिती होती बरं, अभिजित सेन गुप्ता समिती होती. या समितीच्या शिफारसीवरून आपण 2004-5 हे
बेसियर स्वीकारलं होतं. आणि 2011-12साठी कुठली समिती होती? के सुंदरम समिती होती 2015मध्ये. ठीक आहे, स्टेटमेंटमध्ये होतं आपल्या. आता सांख्यिकी कार्यक्रम आणि मंत्रालयाची शिफारस होती की 17-18 स्वीकारा, पण ते आपण स्वीकारलेलं नाही आहे. त्याऐवजी आपण 2022-23 हे आधारभूत वर्ष स्वीकारले. ठीक आहे. त्यानंतर आपण कुठले कुठले बेस इयर आतापर्यंत वापरले गेलेत ते एकदा बघूया. 1948-49, 1960-61, 70-71, 80-81. इथे तर आपण स्वतंत्र झालो होतो. ठीक आहे. 60-61, 70-71, 80-81 हे लक्षात ठेवायला सोयीस्कर आहे. 93-94 असं समजायचं की आपण पहिले सुधारणा केल्या, आर्थिक सुधारणा, आणि त्याच्यानंतर आपण लगेच बेस इयर बदललं. 93-94. ठीक आहे. आणि खालचे 3 तर आपल्याला लक्षात राहतात. 99, 2000, 4-5 आणि 11-12. तर हे पाठ करायचे. 11-12 कोणाकोणाचं होतं? आता ह्याचं बदललं, IIP, WPI आणि GDIचं. पण आता GDPचं बदललं आता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडायचा आहे. 2 विधानं दिलेले आहेत आणि पैकी बरोबर काय? त्याच समित्यांवर परत प्रश्न विचारले जाणार आहेत. तेंडुलकर समिती, दांडेकर समिती, PD ओझा समिती, रंगराजन. त्यातल्या त्यात तेंडुलकर आणि रंगराजन ही आयोगाची फेवरेट आहे. त्याच्यामुळे ना यांचं डिटेल एकदम, किती कॅलरी म्हणताय, किती ग्रामीण भागात किती दारिद्र्य रेषा म्हणताय, किती वार्षिक, किती महिन्याची, किती त्यांनी काय काय गोष्टी दारिद्र्य टोपलीत टाकल्या, त्यानंतर किती पर्सेंटेज दारिद्र्य ग्रामीण भागात आहे, शहरी भागात आहे, टोटल किती आहे, महिलांमध्ये किती, कुठल्या राज्यात जास्त आहे, कमी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. काय दिले बघू आपण प्रश्न. रंगराजन समितीनुसार 2011-12ची दिलेली आकडेवारी, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं प्रमाण छत्तीसगड राज्यात सर्वाधिक होतं. आणि एक प्रमाण विचारलंय की दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या विचारली, हे सुद्धा नीट बघायचं आहे. ठीक आहे. काय असतं प्रमाण आणि लोकसंख्या आपल्याला लक्षात येत नाही, वाचनात काही गडबड करतो आपण, त्यामुळे लक्षात घ्यायचं ते. रंगराजन समितीनुसार 11-12मध्ये ग्रामीण भागात 2155 कॅलरी आणि शहरी भागात 2090 कॅलरी हा निकष मानण्यात आला होता. हे दोघी स्टेटमेंट बरोबर आहे, त्यामुळे दोघी विधाने बरोबर. काय 11-12ला लोकसंख्येचे प्रमाण छत्तीसगड राज्यात सर्वाधिक होते आणि 2155 आणि 2090 कॅलरी हा निकष होता. अधिक माहिती बघू आपण. हे बघा 2155 आणि 2090 बरोबर आहे. 2090 आणि 2055. ठीक आहे. पुढच्या गोष्टी बघू आपण. रंगराजन समिती दारिद्र्य टोपलीच्या आधारे या गोष्टी आपण ते दारिद्र्य मोजत असतात. तर काय काय टाकलं त्यांनी दारिद्र्य टोपलीत? त्यांनी अन्न तर टाकलंच, कॅलरी निकष तर टाकलाच, पण सोबतच 4 आवश्यक घटक टाकले त्यांनी. काय काय टाकलं? शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च, प्लस इतर घटक सुद्धा टाकले. काय टाकले? तर त्यांनी 7 दिवसात लागणाऱ्या वस्तू, जसं की तेल, अंडी, मांस, फळे, मसाले, पान, तंबाखू, मासे, भाज्या, इतर गोष्टी होत्या ना, त्या पण टाकल्या. त्यांनी कुठली पद्धत वापरली? MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड ही पद्धत वापरली. त्याच्यात एवढ्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या. ठीक आहे. काय होतं? 9, 10 ते 11-12 या काळात एकूण दारिद्र्यात 8.7%ची घट अनुभवायला आली. ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त इथे बघा, दारिद्र्य रेषेखाली दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या कुठल्या राज्यात सर्वाधिक आहे? तर UP मध्ये 1 नंबरमध्ये आणि बिहार 2 नंबरला आहे. त्यानंतर प्रमाण जर घेतलं, इथं लोकसंख्या, एकूण लोकसंख्या, आणि खाली आहे प्रमाण. तर प्रमाण कुठे? छत्तीसगडमध्ये सर्वाधिक होतं. ठीक आहे. 11-12ला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. क्रमांक 62. संरचनात्मक समायोजन कार्यक्रमात म्हणजे स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राममध्ये खालील घटकांचा समावेश होतो. काय हा स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम? तर IMFने आपल्या 91च्या संकटातनं बाहेर निघण्यासाठी सुचवलेला कार्यक्रम होता हा स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम. काय काय गोष्टी होत्या याच्यात? इथं दिले. SAP प्रोग्राम,
आधी काय असतं, आपली अर्थव्यवस्था थोडी डगमगलेली असते, तिला जरा पटरीवर आणणं, स्थिर करणं गरजेचं असतं. सगळ्यात आधी अर्थव्यवस्था जी डगमगलेली आहे तिला स्थिर करणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपण काहीतरी ज्या त्वरित घडणाऱ्या गोष्टी असतील ना त्या लागू करतो. त्यांपैकी काय असतं की चलनवाढ नियंत्रण हे सगळ्यात आधी येतं. की आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं तर चलनवाढ रोखायची, थांबवायचे जरा त्याला. त्यानंतर व्यवहार तोल समायोजन म्हणजे काय, व्यवहार तोल म्हणजे काय, आयात निर्यातीतला जो फरक असतो ना तो जास्त झालेला असतो. आयात आपली जास्त असते त्या कंपॅरिझनने निर्यात आपली कमी असते, त्यामुळे त्याचं बॅलन्स करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर चलनाचं अवमूल्यन करतो आपण, जेणेकरून आयात निर्यातीचा संबंध जो आहे ना तो जरा बॅलन्स होईल. चलनाचं अवमूल्यन आपण 3 टप्प्यात केलं होतं. सुरुवातीला बघितलं आपण 91च्या झालेल्या घटनांमध्ये की चलनाचं अवमूल्यन केलं होतं आपण 3 टप्प्यांमध्ये 91ला. या 3 गोष्टी आहे ना या स्थूल आर्थिक स्थिरीकरण म्हणतात, मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबलायझेशन. मागणी बाजू असते आणि इकडे जे सॅप प्रोग्राम म्हणतो आपण त्याला पुरवठा बाजू म्हणतात. तर काय येतं पुरवठा बाजूमध्ये, सॅपमध्ये व्यापार आणि भांडवल ओघ सुधारणा. काय असतं व्यापार आणि भांडवल ओघ सुधारणा, तर ज्या गोष्टी असतात म्हणजे की आपण सुरुवातीला जरा कोटा पद्धत लावत होतो. म्हणजे कृषी वस्तू असतील तर 110% कर होते त्यांच्यावर, किंवा कोटा पद्धत होती की तुम्ही इतकेच टक्के आयात करणार आहे, त्यात कोटा लावून दिलेला असायचा. तर त्या अशा गोष्टी आपल्यात यायला नको. त्याला म्हणतात व्यापार भांडवल ओघ सुधारणा. त्यानंतर कर सुधारणा, औद्योगिक सुधारणा, राजकोषीय सुधारणा, चलनविषयक सुधारणा, नियोजन सुधारणा, खाजगीकरण, आयात निर्यात निर्बंध कमी करायचे, परदेशी बँकांना वित्तीय बाजारपेठ खुली करायची. चलनविषयक सुधारणांमध्ये काय येणार बरं, CRR आणि SLR कमी करणे. जे आपण बँकेकडे आणि बँका स्वतःकडे ठेवतात ना, रिझर्व्ह बँकेकडे काही साठा ठेवतात त्याला म्हणतात CRR, आणि SLR असतात ते स्वतःकडे ठेवत असतात. तर त्यांची रेट आहे ना भयानक होते. म्हणजे जवळपास म्हणजे पावपटीपेक्षा जास्त 40%च्या आसपास रक्कम ते या CRR SLR मध्ये गुंतवत होते. त्यामुळे ती रक्कम आपण कमी केली. नियोजन सुधारणांमध्ये काय केलं आपण 91 नंतर आहे ना LPG धोरण स्वीकारलं आणि नियोजन जरा आधी जे आदेशात्मक नियोजन होतं ते जरा आपण कमी करून आपण सूचकात्मक नियोजनाकडे वाटचाल केली. ठीक आहे, सूचकात्मक नियोजन. राजकोषीय सुधारणा म्हणजे काय तर वेगवेगळे चलन, आपली जी चलन हे असते राजकोषीय तूट ती कंट्रोलमध्ये ठेवणं. त्यानंतर चलनवाढ आहे ती 2% ते 6% म्हणजेच 4% ±2% इतक्या दरम्यान ठेवणं. कर सुधारणा, सुरुवातीला आहे ना प्रत्यक्ष कर हे प्रत्यक्ष करांचे प्रमाण कमी होतं, अप्रत्यक्ष यांचं प्रमाण जास्त होतं. करांचे वेगवेगळे स्लॅब्स होते आणि वेगवेगळे प्रकार होते. आता आपण करांच्या सगळे करांचे स्लॅब्स आणि ते सगळं एकत्र करून एक सेंट्रल GST म्हणून आणलेलं आहे. त्यानंतर औद्योगिक सुधारणा, सुरुवातीला कसं होतं की लघु उद्योगांसाठी काही उद्योग राखीव ठेवले गेलेले होते. फक्त ते लघु उद्योगच त्यांसाठी प्रोसेस करू शकतात, किंवा म्हणजे काही उद्योग होते ते सरकारसाठी रिझर्व्ह होते. त्यानंतर परवाना पद्धत होती, परवानासाठी भरपूर लाल फितीचा कारभार वगैरे गोष्टी होत्या. या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी मध्ये सुधारणा करून आपण तो सॅप प्रोग्राम आहे ना तो अवलंबला. मग काय काय गोष्टी होत्या त्याच्यात, काय काय बघितलं आपण तर आपण बघितलं त्याच्यात व्यापार आणि भांडवल ओघ सुधारणा यायला पाहिजे. त्यानंतर BOP ॲडजस्टमेंट कुठे होतं बरं, हे BOP ॲडजस्टमेंट आपण हे मागणी साईडला बघितलं. सुरुवातीला जेव्हा आपण अर्थव्यवस्था स्थिर करण्याच्या टप्प्यात होतो ना त्यावेळी आपण BOP ॲडजस्टमेंट बघितलं. त्याच्यामुळे बी येणार नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3. पुढे काय दिले ते बघूया आपण. खाजगीकरण हा सुद्धा मार्ग आहे. ठीक आहे, 91 नंतर अवलंबला आपण खाजगीकरण. चलनविषयक सुधारणा आणि चलनवाढ नियंत्रण कुठे होतं, आधी होतं की नाही, मागणी साईडला होतं. त्यामुळे नियंत्रण येणार नाही, पण सुधारणा सॅपमध्ये येतील. सगळ्या सुधारणा ज्या आहेत ना
त्या सॅप प्रोग्राममध्ये येतील. सगळ्या व्यापारविषयक किंवा वेगवेगळ्या चलनविषयक, त्यानंतर राजकोषीय सुधारणा, सगळ्या प्रकारच्या सुधारणा या सॅप प्रोग्राममध्ये येत असतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. 63 नंबर. पहिल्या 3 पंचवार्षिक योजनांमध्ये वार्षिक वृद्धी दराचे लक्ष्य हे डॅश डॅश आधारित होते आणि चौथ्या योजनेत वार्षिक वृद्धी दराचे लक्ष्य हे डॅश डॅश आधारित होते. काय? पहिल्या 3 मध्ये कशाच्या आधारित होते आणि चौथ्या योजनेत वार्षिक वृद्धी दराचे लक्ष्य कशाच्या आधारित? फॅक्च्युअल डेटा आहे, पाठ असणं अपेक्षित आहे. याचं उत्तर आहे पहिल्या 3 मध्ये NNP आधारित होते आणि त्यानंतर NDP आधारित होते. आणि त्यापासून पुढे GDP आधारित. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. या संकल्पना काय आहेत तर ते बघूया आपण आता. काय असतं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय असतं? कशी करू शकतो आपण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या? कशी करतो आपण? एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न, मोठं करते मी थोडं, काय दिले? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न. याच्यात 3 टर्म महत्त्वाच्या. कोणत्या कोणत्या टर्म महत्त्वाच्या आहे? एका आर्थिक वर्षात म्हटलंय म्हणजे ते काय दर्शवतात? कालावधी दर्शवतात. त्यानंतर देशांतर्गत म्हटलंय ते म्हणजे काय? देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत. भौगोलिक सीमेच्या आत म्हणजे आपल्या देशात येऊन ॲमेझॉन किंवा गुगल कंपनीने केलेला नफा सुद्धा हा राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जातो. संस्थांनी कमावलेले म्हणजे त्याच्यात काय गोष्टी? फक्त कमावलेल्या गोष्टी येतील. अनुदान, बेरोजगार भत्ता, लाडकी बहिणीचा हप्ता त्याच्यात येईल का? नाही येणार. त्यामुळे बेरोजगार भत्ता आणि सबसिडी यात येणार नाही. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजायच्या काय किती पद्धती आहेत? मग 3 पद्धती आहेत. काय? उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत. उत्पन्न काय? तर रामू नावाचा एक माणूस लक्षात घेऊया. रामूकडे काय? रामूकडे 2 घर आहेत. एका घरात स्वतः राहतो, एक घर भाड्याने दिलं. ठीक आहे. मग त्या रामूला त्या दुसरं भाड्याने दिलेल्या घराचं आहे ना रेंट येतं. रामूचं उत्पन्न मोजायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग रामू आहे ना एका ठिकाणी नोकरीला पण जातो. मग रामूला तिथे वेतन भेटतं, वेजेस. ठीक आहे. त्यानंतर रामूकडे 5 लाख रुपये होते. रामूने 5 लाख रुपये बँकेत ठेवले. त्या बँकेत ठेवलेल्या पैशांवर रामूला व्याज मिळतं. ठीक आहे. आणि रामूकडे अजून एक दुकान सुद्धा होतं. दुकान असं चॉकलेट गोळ्या बिस्किटांचं दुकान होतं आणि त्या दुकानातून जो प्रॉफिट मिळतो या सगळ्यांची एकंदरीत ॲडिशन केली तर आपल्याला रामूचं उत्पन्न काढता येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो. एक छोट्या स्केलवरचं उदाहरण आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही हे मोठ्या स्केलवर अप्लाय करू शकता. ठीक आहे. यात ना सेवांचं मूल्य मोजण्यासाठी ही पद्धत उपयुक्त असते, उत्पन्न पद्धत. पुढचं बघू आपण उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धतीचा फॉर्म्युला काय? G+S - IC. G फॉर व्हॅल्यू ऑफ गुड्स, S फॉर व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस आणि IC म्हणजे इंटरमिजिएट कन्झम्पशन. याच्यात आहे ना वस्तूचं मूल्य मोजण्यास उपयुक्त असतं. सेवांचं आणि वस्तूंचं सगळ्यांचं उत्पन्न, त्यांची व्हॅल्यू ॲडिशन करायची आणि त्याच्यात त्यांचा कन्झम्पशनचा हे मायनस करायचा. ठीक आहे. आपल्याला GVA भेटतं. खर्च पद्धत काय? सगळ्यांनी केलेला खर्च मोजायचा. उपभोग खर्च, काही इन्व्हेस्टमेंट केली असेल, शासनाचा खर्च सुद्धा त्याच्यात ॲड करायचा आणि मायनस एक्सपोर्ट म्हणजे निर्यात मायनस आयात. हे केलं तर उर्वरित जगाचा प्रभाव दर्शवते खर्च पद्धत. लक्षात ठेवा. काय GDP म्हणजे काय? नेमकं आपण कन्सेप्ट बघत होतो ना. GDP म्हणजे काय? तर GDP हीच GVA ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइस. स्थिर बाजार किमतीला मोजलेला GVA म्हणजे GDP असतो. कधीपासून मोजतं ही आपण GDPची डेफिनेशन 15 पासून. आता लक्षात घ्या. समजा आपण एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो. बिल येतं आपल्याला. बिल आलं 800 रुपये. किती आलं? 800 रुपये प्लस GST, SGST, CGST येतो. किती आला? 50 रुपये
आणि हा 50 रुपये, हा सगळा मिळून टॅक्स आला. ठीक आहे. मग हॉटेलमध्ये गेल्याबद्दल असं ॲज्युम करा की शासन आपल्याला ना 100 रुपये 200 रुपये सबसिडी देतं की जा तुम्ही जाऊन जेवण करा हॉटेलमध्ये. असंच अज्युम करायचं आहे. एक फक्त अज्युम करायची गोष्ट सांगितली मी तुम्हाला. अनुदान दिलं शासनाने. बरं, हॉटेलची गोष्ट सोडा. सिलेंडर घेतो आपण. सिलेंडरवर समजा एवढा टॅक्स लावलाय. हे झालं सिलेंडर, गॅस सिलेंडर. सिलेंडर घेतलं. ठीक आहे. सिलेंडर 800 रुपयाचं, त्याच्यावर ना 100 रुपये टॅक्स लावला. पण आपल्याला शासनाने 200 रुपये अनुदान दिलं. सिलेंडरची सबसिडी, गॅस सबसिडी दिली आपल्याला. किती झालं? 900 झालं. 900तनं 200 मायनस केलं 700 रुपये. तर 700 रुपयाची किंमत आली ना, त्याला म्हणतात कॉन्स्टंट मार्केट प्राइस. इथे दिले बघा, GVA ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइस इज GVA ॲट फॅक्टर कॉस्ट प्राइस. ही जी 800 रुपये होती ना, ती फॅक्टर कॉस्ट प्राइस झाली. त्याच्यात ॲडिशन करायची सर्व अप्रत्यक्ष करांची आणि मायनस सबसिडी करायची जी आपल्याला शासनाने दिली, आणि किंमत आली 700 रुपये. ती येईल फॅक्टर कॉस्ट प्राइस, कॉन्स्टंट मार्केट प्राइस. ठीक आहे. आणि तशा GDP मोजायचा असतो आपल्याला. ठीक आहे. पुढे आता काही गोष्टी सांगते मी तुम्हाला. D फॉर आहे ना डोमेस्टिक, लक्षात ठेवा. डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत. डी फॉर डोमेस्टिक, देशांतर्गत. नंतर N, पहिला N जो असतो ना, तो जर नेट असेल ना, नेट, हे बघा इथं दिलं असेल नेट. नेट म्हणजे ना त्याच्यातनं घसारा मायनस करायचा. घसारा जो आहे ना तो मायनस करायचा, वजा. घसारा वजा करणे. आणि असला ना, जी असला ना, जी फॉर ग्रॉस आहे ना, ढोबळ. ढोबळ म्हणजे ते विदाऊट घसारा वजा करण्याचा ढोबळ असतो तो. ठीक आहे. GND नेट. आणि N फॉर, पहिला N फॉर नेट आणि दुसरा N फॉर नॅशनल, म्हणजे प्युअर आपल्या देशाच्या लोकांनी केलेलं. देशाचे लोक, नॅशनॅलिटी ज्यांच्याकडे, त्या लोकांच्या संदर्भात बोलतोय आपण. या 4 टर्म लक्षात ठेवल्या ना, तुम्हाला या सगळ्या संकल्पना इझी जातील. बघूया आपण काय दिलेलं आहे. ठीक आहे. काय म्हणते? GNP म्हणजे काय सांगितलं मी? G फॉर ग्रॉस. ग्रॉस म्हणजे घसारा वजा करायचा नाही. राष्ट्रीय म्हणजे प्युअर देशाचे लोक, त्यामुळे म्हणजे म्हटलंय देशाच्या नागरिकांनी कमावलेले उत्पन्न. इथे भौगोलिक सीमेचं बंधन नाही. मग याच्यात आहे ना, समजा भारताचा नागरिक दुबईला जाऊन त्याने कमवलं, तर ते सुद्धा उत्पन्न आपण आपल्या GNP मध्ये कन्सिडर करायचं. पण तेच जर बाहेरच्या देशातले लोक आपल्या देशात येऊन कमाई करत असतील तर ते मायनस करायचं. मग काय म्हटलंय त्यांनी? GNP GDP घ्यायचा प्लस X म्हणजे स्वकीयांनी परदेशात कमावलेलं उत्पन्न त्याच्यात ॲड करायचं, मायनस M करायचं परकीयांनी दुसऱ्या देशात कमावलेलं उत्पन्न त्याच्यात मायनस करायचं. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे GNPचा. ठीक आहे. आणि GNP मुळे काय होतं की अर्थव्यवस्थेचं गुणात्मक आकलन होतं आपल्याला, म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या बहिर्गत शक्तीचं आकलन होतं. समजा आपले बाहेर जे देशात गेलेले त्यांनी कमवून आणलेलं उत्पन्न जास्त ठरलं तर परदेशातून आपल्या देशात वहन होत असतं. पण तेच आपल्या देशातून ते जास्त घेऊन गेले तर देशातील उत्पन्न परदेशात निघून जातंय असं समजायचं. ठीक आहे. आणि भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल काय घडत असतं तर GDP हा जास्त भरतो GNP पेक्षा, म्हणजे आपल्या देशातील उत्पन्न परदेशात निघून जाते असं आपण समजलं पाहिजे. पुढचं बघू आपण टर्म. पुढे काय दिलेलं आहे? NNP.
काय पहिला नेट दिलेला आहे म्हणजे त्यातनं घसारा मायनस करायचा आणि पुढचं एन दिलेलं आहे म्हणजे नॅशनल राष्ट्राच्या लोकांचं बद्दल बोललं जात आहे. मग याच्यात सिम्पली NNP म्हणजे काय GNP मायनस डी वरचा बघितला तो GNP त्याच्यातनं घसारा मायनस करायचा बस एवढंच. NDP म्हणजे काय N फॉर नेट आहे ना घसारा मायनस करावा लागेल आणि D फॉर डोमेस्टिक त्याच्यामुळे GDP घ्यायचं इकडे आणि मायनस डी. ठीक आहे पुढचं बघू आपण. शेवटचे 2 प्रश्न. ठीक आहे काय दिलेलं आहे योग्य जोड्या लावा. तुम्हाला 2000 मागचा 24चा जो प्रश्न होता बेटी बचाओ बेटी पढाओची डेट विचारली होती 22 जानेवारी 2015. त्या प्रश्नाला रेफरन्स धरून हा प्रश्न बनवला गेला आहे. तर काय दिलं इथे जोड्या लावायच्या आहे. इथे योजना दिलेल्या आहेत आणि स्तंभ ब मध्ये हे दिले. सगळ्यात सोपं काय बरं आपल्याला माहिती आहे आपण स्वच्छ भारत अभियान काय करतो. स्वच्छ भारत अभियानाचं प्रत्येक ठिकाणी ना लोगो दिसतो आपल्याला. एक लोगो दिसतो तुम्हाला लोगो दाखवते मी. हा लोगो दिसतो ना आपल्याला काय हा बापूंचा चष्मा आहे ना महात्मा गांधीजींचा चष्मा आहे म्हणजे महात्मा गांधीजींशी रिलेटेड काहीतरी डेट असावी याची. ठीक आहे एक कदम स्वच्छता की ओर हे त्याचा ब्रीद वाक्य आहे. त्याच्यामुळे 2 ऑक्टोबर दिसतं का कुठे आत्ताच रिसेंटली गेल्या 2 ऑक्टोबर दिसला आपल्याला 2 ऑक्टोबर. त्याच्यामुळे कुठे आला स्वच्छ भारत मिशन कचं 2 हे 2 तर तिथेच कट झाले. ठीक आहे बचे एक ऑप्शन दिलेलाच आहे बचं 1. ही डेट 13चा कायदा माहिती आपल्याला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू केल्याची डेट आहे ही. ठीक आहे त्यानंतर बाकी बघू आपण. आपल्याला माहिती ही जननी सुरक्षा योजना आहे ना जुनी योजना आहे 2005 12 एप्रिल 2005. याच दिवशी अजून काय सुरू झालं होतं बरं राष्ट्रीय आरोग्य अभियान सुद्धा इथेच सुरू झालं होतं. ठीक आहे लक्षात ठेवायचे या डेट सगळ्या महत्त्वाच्या डेट आहे म्हणून त्या डेटसह म्हणजे तुम्हाला तारीख महिना आणि वर्ष हे 3 दिलेलं आहे. ठीक आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2018ची आहे आणि जलजीवन मिशन हे 2019 आहे. ठीक आहे काय झालं मग अचं 5 पर्याय नंबर 4. आता आपण जरा बघू योजना. इथे दिला इथं बघा कायदा दिलाय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013चा आहे. कधी संमत झाला हा 10 सप्टेंबर 2013ला. लागू कधी झाला 5 जुलै 2013ला. रेट्रोस्पेक्टिव्हली म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने हा कायदा लागू झाला होता आणि महाराष्ट्रात लागूची डेट दिली 1 फेब्रुवारी 2014. याच्याने काय झालं की पोषण योजनांना कायदेशीर आधार भेटला. काय दिलंय 6 ते 72 महिन्याच्या बालकांना अंगणवाडीत मोफत पूरक पोषण. 72 महिन्याचं बाळ म्हणजे 6 वर्षाचं बाळ. 6 वर्षाचं होईपर्यंत त्याला अंगणवाडीत खायला जेवण मिळतं. नंतर गरोदर व स्तनदा मातांना सुद्धा पोषण आहार भेटत असतो अंगणवाडीत. 6 ते 14 वर्ष वयोगट विद्यार्थ्यांना शाळेत पोषक आहार भेटतो. आपल्याला माहिती मध्यान्ह भोजन आहार म्हणूनच तर म्हणतो आपण त्या पोषण योजनेला कायदेशीर अधिष्ठान आहे. यानंतर खाली काही योजना दिल्या आहेत. त्यानंतर आपल्याला ना अग्रक्रम कुटुंब शोधायचं होतं. कोणासाठी लागू करायचं काहीतरी पाहिजे ना त्याला क्रायटेरिया पाहिजे. त्यासाठी अग्रक्रम कुटुंब नावाची कन्सेप्ट आली. केंद्राने राज्यांना सांगितलं की शोधा तुम्ही कोणाकोणाला अप्लाय करायची योजना लाभार्थी गट शोधा. मग राज्याने काय केलं राज्याने देशातील कुटुंबापैकी किमान 67 कुटुंब या योजनेत लाभार्थी गटात बसवली. कसे बसवले ते ग्रामीण भागातनं 75% आणि शहरी भागातनं 50% असे 67% कुटुंब या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येतात. त्याच्यामध्ये तांदूळाची किंमत काय तांदूळ सगळ्यात महाग म्हणायचं समजायचं 3 रुपये. त्यानंतर येतो गहू 2 रुपये आणि भरड धान्य आहे 1 रुपये. एका माणसाला 5 kg प्रति व्यक्ती प्रतिमाह अन्नधान्य मिळत असतं. पुढची योजना आयुष्मान भारत योजना. आयुष्मान भारत योजनेचे 2 स्तर आहेत. काय प्राथमिक स्तर प्राथमिक म्हणजे आपल्या प्राथमिक गावातला स्तर आहे हा. तिथं आरोग्य तंदुरुस्ती केंद्र म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटर HWC आहेत ना ते स्थापन करायचे. आणि द्वितीयक आणि तृतीयक स्तरावर काय की प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही PM जय योजना लागू असते. काय डेट इथे दिली बघा 14 एप्रिल 2018.
त्यानंतर कधी सुरू झाली? रांची झारखंडला सुरू झाली. यांना अप्रत्यक्ष द्वितीयक आणि तृतीयक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी. त्यानंतर कुटुंबातल्या कोणाला प्राधान्य दिलं जातं बरं? 5 लाख रुपये माहिती आपल्याला, 5 लाख रुपयापर्यंत आपल्याला विमा भेटतो, आरोग्य विमा. त्यानंतर त्याच्यात कोणाला प्राधान्य दिलं जातं? प्रत्येक सदस्याला कुटुंबातील आहे, पण प्राधान्य मुलगी, महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांना दिलं जातं. ठीक आहे. प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाख रुपये याच्यात भेटत असतात. पुढचं बघू आपण. जननी सुरक्षा योजना. काय जननी सुरक्षा योजना? तर एक राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरक्षित मातृत्व उद्देश याचा. कशासाठी येतं? हे संस्थात्मक प्रसूतीचा दर वाढवण्यासाठी ही योजना राबवली होती 2005ला, 12 एप्रिल 2005ला. काय? संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देऊन माता आणि नवजात मृत्यूदर कमी करण्याचा उद्देश होता आणि ही योजना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली गेली. काय होतं त्याच्यातनं 2 कॅटेगरी केल्या होत्या, लो परफॉर्मिंग स्टेट आणि हाय परफॉर्मिंग स्टेट. काय होतं? 25% पेक्षा कमी संस्थात्मक प्रसूतीचा दर असेल ना तर याला लो परफॉर्मिंग स्टेट कॅटेगरीत टाकलं गेलं आणि याच्यापेक्षा 25% पेक्षा जास्त जर त्यांचा संस्थात्मक प्रसूतीचा रेट होता तर त्यांना हाय परफॉर्मिंग स्टेटच्या कॅटेगरीमध्ये टाकलं गेलं आणि त्या बेसिसवर त्यांना पैसे, आर्थिक मदतीचा लाभ मिळत होता. आशा कार्यकर्ती यांच्यामधली दुवा ठरते. ठीक आहे. काय काय होतं? गरीब गर्भवती महिलांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी होतं. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, MP, छत्तीसगड, जे बिमारू राज्य म्हणतो ना आपण, एक म्हणजे एक जनरलाइज टर्म जर आपण घ्यायची म्हटली तर बिमारू राज्य जे आहेत त्यांच्यामध्ये विशेष सवलती दिली जाते आणि लो परफॉर्मिंग स्टेट नाव दिलं त्यांना. उर्वरित राज्यांना हाय परफॉर्मिंग स्टेट. रोख मदत मिळते त्यांना. ठीक आहे. जलजीवन मिशन. जलजीवन मिशन कधी आलंय? त्याचा उद्देश काय होता पहिले बघू आपण. जलशक्ती मंत्रालयाची योजना होती, सुरू केलेली योजना, ज्याचा उद्देश 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाने दररोज 55 लिटर. काय काय बरं? 2024 पर्यंत काय? 55 लिटर. आधी 40 लिटर होतं ही मर्यादा, आता 55 लिटर झालंय. प्रत्येक घरात नळाचं कनेक्शन आणि ग्रामीण भागात प्रत्येक नळात हर घर नल से जल हे त्याचं ब्रीद आहे. काय? हर घर नल से जल. ठीक आहे. बाकी माहिती दिलेली आहे, हे आपण बघितलं. स्वच्छ भारत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आता. शेवटचा प्रश्न, उत्तर बघितलं आपण याचं. पुढचा प्रश्न. 2022-23च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील रस्त्यांच्या प्रकारांचं त्यांच्या लांबीनुसार चढता क्रम लावा. काय? महाराष्ट्रातील रस्त्यांच्या प्रकारांचा त्यांच्या लांबीनुसार चढता क्रम लावा. कशातला प्रश्न आहे हा? तर हा आहे तुमचा आर्थिक पाहणी अहवालातला प्रश्न आहे. लक्षात ठेवायचं, पुस्तकात पण तुम्ही वाचलं असेल कदाचित. सगळ्यात जास्त कुठले रस्ते असतात आपल्याकडे? तर ग्रामीण रस्ते असतात. ग्रामीण रस्ते सगळ्यात जास्त असतात. त्यानंतर असतात जिल्हा रस्ते, त्यानंतर असतात राज्य महामार्ग, सोपं आहे लक्षात ठेवायला, आणि त्यानंतर असतं राष्ट्रीय महामार्ग. हे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. तुम्हाला रेफरन्स दाखवते मी. आर्थिक पाहणी अहवालाचा स्क्रीनशॉट आहे. हे बघा, सगळ्यात जास्त काय दिसतो, कुठला आकडा दिसतो? खालचं बघायचं इथं 2022-23चा. हां, 1,59,139.
काय आहे? ग्रामीण रस्ते 1 नंबरला येतात. त्यानंतर काय येतं? प्रमुख जिल्हा रस्ते आणि इतर जिल्हा रस्ते. ठीक आहे, दोघांची आपण ॲडिशन पण केली. दोघांची ॲडिशन समजा हे 70 आहे आणि हे 40 आहे. 7 4 11 म्हणजे 1,11,000 समथिंग काहीतरी होईल. तर ते दोघं मिळून पण 2 नंबरला येतील. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्तच राहतील. त्यानंतर येतात राज्य महामार्ग 3 नंबरला. त्यानंतर येतं राष्ट्रीय मार्ग. लिहिले बघा, ग्रामीण, प्रमुख जिल्हा, राज्य, राष्ट्रीय. ठीक आहे, राष्ट्रीय, राज्य, ग्रामीण, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय. पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1 उत्तर आहे त्याचं. ठीक आहे, याचा रेफरन्स आहे आर्थिक पाहणी अहवाल रिसेंटचा. आणि एकंदरीतच हे काही बदलत नसतं की प्रकार, लांबीचा प्रकार वगैरे काही बदलत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पेपरचं एक्सप्लेनेशन बघितलं आपण. थँक्यू.